माऊली ज्ञानेश्वर जय जगद्गुरु तुकाराम रामदास एकनाथ की जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हर हर महादेव की जय। श्री गणेशाय नमः। इंद्रायणी माने हे पार्वती असे व्रत कोणते की जे अत्यंत श्रेष्ठ असून निपुत्रिक स्त्रीला पुत्र प्राप्त करून देणारे आहे ते तू मला सांग। यावर पार्वती उद्गारली, हे इंद्रायणी ऐक, प्राचीन काली श्रीधर नावाचा एक ब्राह्मण होता। त्याच्याजवळ विपुल संपत्ती अपार ऐश्वर्य होते। त्याची पत्नी सुमित्रा ही सदा ग्रहस्थाश्रम धर्माने वागणारी अशी महाप्रतिभा होती। श्रीधरच्या सुपुत्राचे नाव शंकर होते। शंकरच्या पत्नीचे नाव विद्या होते। तिला अपत्य झाले की ते लगेच मरत असे। नेहमी तसे घडत असे। एकदा श्रीधर यांच्या पित्याचे श्राद्ध होते। त्याच दिवशी विद्या प्रसूत झाली। त्यावेळी तिचे ते मृत अपत्य पाहून सुमित्रा अतिशय दुःखी झाली। तिने विद्याची कठोर शब्दात निर्वसना केली। ते ऐकून विद्याला खूप वाईट वाटले। आपले पुढे काय होईल याचा विचार न करता दुःखित विद्या आपल्या मृत बालकाला घेऊन ग्रह त्याग करून बाहेर निघाली। हरारा विद्या एका वनात आली। जवळच एक नदी होती। तेथे तिला एक मठ दिसला। ते मनोहर स्थान पाहून ती त्या मठाकडे गेली। त्या मठामध्ये असलेली एक स्त्री विद्याला पाहून स्वतःशी म्हणाली, उत्तम लक्षणाने युक्त अशी ही सुंदर स्त्री येथे कुठे आली? ती लगेच पुढे जाऊन म्हणाली, हे कल्याणी या ठिकाणी अनेक झोटिंग अशा वेताळ राहत असतात। त्यांच्या दृष्टी पडलीस तर ते सर्व तुला खाऊन टाकतील। तर आल्या मार्गाने तू येथून लवकर निघून जा। यावर विद्या म्हणाली, हे निपुपाक्षी पिंगाक्षी दुःखग्रस्त होऊन या वनामध्ये मी फिरत असता तर जर मला ते खाऊन टाकतील तर माझे कल्याण तरी कसे होणार? हरारा विद्याने तिला आपली कहाणी सांगितली। तेव्हा ती मठातील स्त्री म्हणाली, येथे ज्या 64 स्त्रियांची योगिनी वगैरे मंगळाचा मध्यरात्री पूजे करता येतात, त्यांची तू स्तुती केली असता त्या प्रसन्न होतील, तुझे मनोरथ सफल होतील। त्या योगाने मग तुझी मुले जगतील। म्हणून हे भामीन, आता तू येथे बिल्वपत्रामध्ये लपून राहा। जेव्हा कोणी अतिथी आहे की काय म्हणून त्या शोध करू लागतील तेव्हा मी आहे असे म्हणून तू त्यांच्या समोर जा। त्या मठातील स्त्रीचे भाषण ऐकून विद्याच्या मनात अत्यंत विश्वास उत्पन्न झाला आणि तिथे बिल्वपत्रामध्ये ती लपून राहिली। एवढ्यात ती झोटिंग त्या मठात आहे आणि त्यांना तिथे मनुष्याचा वास येऊन ते त्या मठातील स्त्रीच म्हणाले, हा मनुष्यगंध या मठात कुठून येत आहे? ते झोटिंग तिथे बोलत होते। तेवढ्यात मध्यरात्री त्या दिव्य रूपा व सुशिक्षित 64 देवता तेथे येऊन पोहोचल्या आणि अनेक प्रकारच्या उंची रत्नांनी व नानाविध फळांनी त्या मठातील स्थापित देवतेचे अर्चन करू लागल्या। श्रावण कृष्ण पक्षातील अमावस्येची रात्र होती। पूजा आठवड्यात त्या 64 देवतांचे इथे कोणी अतिथी आहे काय हे उद्गार ऐकतात मी आहे असे म्हणून विद्या त्यांच्या पुढे प्रकट झाली। हरारा विद्याने त्यांना मोठ्या आदराने वंदन केले आणि आपले सर्व दुःख सांगितले। ती त्या देवतांना म्हणाली, हे मातानो, माझे बालक मृत होऊन मला औषध आले आहे। त्याला घेऊन मी ही तुमच्या पुढे उभी आहे। याप्रमाणे मला आजपर्यंत 7 मुले होऊन मृत झाली। त्या मुले मी अत्यंत दुःखी झाले आहे। सुदैवाने आपले दर्शन घडले। तुम्हाला प्रार्थना करते की हे योगिनी हो, तुमच्या कृपा प्रसादाने माझे गर्भ यापुढे दीर्घायू होत। हरारा विद्याचे हे भाषण ऐकून योगिनीच्या अंतकरणात करुणा उत्पन्न झाली। त्याने तिथे असलेला नैवेद्य विद्याला दिला। नंतर त्या 64 योगिनी संतुष्ट होऊन विद्याला त्यांनी शुभवरा दिला। तू श्रीधर सुमित्राची सून आणि शंकर यांच्या पुत्राची भार्या आहेस। तू ही लोकी पुत्र पौत्राधिकांचे वगैरे सर्व सुख भोगवण। हे कल्याणी, देवलोकी देखील आमच्यावर प्रसादाने पूज्य होशील। तुला लवकर तुझे 8 पुत्र प्राप्त होतील। हे विधे, हे तू आलीस त्याच मार्गाने पुन्हा आपल्या नगराचा विद्याला वर देऊन त्या योगिनी अंतर्धान पावल्या। तितक्यात विद्येच्या पुढे 8 पुत्र येऊन पोहोचले। हरारा विद्या आनंदी झाली। तिने त्या योगिनीचे ध्यान केले आणि त्या मठापासून ती निघाली, आपल्या नगरात आली, आपल्या घरात गेली। श्रीधर सुमित्रा तिचा पती शंकर आणि अनेक बांधव यांनी अष्टपुत्रासह वर्तमान विद्याला पाहून मंगळकार गोस्वामी तिचा सत्कार केला आणि सर्वांना त्या देवतांच्या प्रसादाने परमानंद झाला। नंतर ब्राह्मण मंत्राधिकांचे घोष करीत आहेत,
भेरी दुंदुबी यांचे आवाज होत आहेत. स्त्रिया मंगळदायक आचार करीत आहेत. मृदंगवादी वाद्य वाजत आहेत. नृत्य चालले आहे. गीत सुरू आहे. अशा समारंभाने विधाने त्या 64 देवतांचे पूजन केले. हराराम. हे इंद्रायणी श्रावण अमावस्या तिथीचे हे पिठोरी नावाचे व्रत श्रवण कर. त्या देवतांच्या स्मरण मात्रे करून स्त्री सुखी होते. पुत्र पौत्र संपत्ती यांनी युक्त होते. हे इंद्रायणी आता त्यांचे नाम पूजन ऐका. दिव्य योगी महायोगी सिद्ध योगी गणेश्वरी प्रेताक्षी डाकिनी काली काल रात्री निशाचरी झंकारी रौद्र वेतानी भूतली भूतंडावरी ऊर्ध्वकेशी विरूपाक्षी शुष्कांगी नरभोजिनी भटाधारी वीरभद्रा धृमाक्षी कलहप्रिया राक्षसी गोसरक्तांदी विश्वरूपा भयंकरी चंडिका वीर कौमारी आराहो मूळधारिणी सासुरी रौद्रकारी विष्णा त्रिपुरत्करा भयविदासिनी क्रोधी दुर्मुखी प्रेतवाहिनी खडकानी दुर्गा दीर्घले गोष्टी मालिनी मंत्र योगिनी कालाग्नी चक्री कालकंकाली भुवनेश्वरी कटकी किटकी रौद्री यमदूती कारिणी घोराक्षी कामर्दी काकसृष्टी अधोमुखी मुडाविधानी हराराम. व्याघ्र किंकिनी प्रेतवासिनी कालरूपा कामाख्या पुष्टानी योगपीठिका महालक्ष्मी एकविरा कालरात्री पीठिका ही नावे देवीनी तुम्हाला माझा नमस्कार असो. हराराम. तुम्हाला मी शरण आले आहे. हे इंद्रायणी असे हे पिठोरी नावाचे महाव्रत आहे. ते मी तुला सांगितले. ज्या स्त्रिया भक्तीपूर्वक हे व्रत करतात त्या या लोकी धन्य होतात आणि 64 देवतांच्या प्रसादाने सुख व सौभाग्य यांनी युक्त होतात. हराराम. इति श्री भविष्य उत्तर पुराणे पार्वती इंद्रायणी संवादे पिठोरा व्रत कथा समाप्त. हराराम. हर हर महादेव. जय देव जय मंगल मूर्ति श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे धावन मात्रे कामना पूर्ति. जय देव रत्नपति तुम्हारा तुझ गौरी तुमरा चंदनाची मूर्ति कुंकुम केशरा हिरे जडिनो कुल शोभा शोभरा गुणगुण के नो कोरे चरणी रागल्या. जय देव जय मंगल मूर्ति व श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे भावन मात्रे कामना पूर्ति. जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सरसोदर प्रतुंड श्रीनयन रामाचार्य सदना संकटी पावाये निर्वाणी रक्षा श्रीवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ति व श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे भावन मात्रे कामना पूर्ति. जय देव लक्ष्मी विद्या ब्रह्मांडी इसे कंठकारती नेत्रिज्वाला लावण्य सुंदर मस्तके माला ते तुम जय निर्मला हे गोगोला. जय देव जय तु शंकरा गो स्वामी शंकरा आरती आलो भगवती तुझा गौरा. जय देव गौरा बोला नेमी विशाला अर्गंगी पर्वती सोन्याचा माला जिथे उलगण श्रीकंठ नीला ऐका शंकर तो देव माला गणा. जय देव जय शिव शंकरा गो स्वामी शंकरा आरती आलू पार्वती तुझा गौरा. जय देव देवी देते कामाची औषध सापडले हे सुतान प्रसाद केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय शिव शंकरा गो स्वामी शंकरा आरती आलू तुझा गौरा. जय देव ब्रह्म सुंदर मजनारी पंचांग मनोहरी सप्तोषी के दीदवाचे भूतारी
रघुतिलक रामदास हंसरी जय देव जय शिव शंकरा स्वामी शंकरा आरती मोराली आरती मोराली तुळजापूर गवादे तुझ्याने पाहिजे रूप तुझे तुझे आनंद पूजन तुझे माता पिता तुझे बंधू सखा तुझे विद्या तुझे सर्वं देव देव हरे नमाचा करावा यज्ञं सकल करते नारायणाचे समर्पण आनंदं केशवं रामाय श्रीराम वासुदेव श्रीराम गोपिका वल्लभ जानकी नायकं रामचंद्र हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण राधा हरे गोपाल कृष्ण गोपाल हरे विठ्ठल 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 मंगलमूर्ती मोरया तुकडी माते की जय तुकडी माते की जय तुकडी माते की जय हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव